नमस्कार. आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आणि होय, त्याबरोबर आत्ता आपल्याला माहिती आहे, सध्या जरी 4 दिवस पाऊस लांबलेला असला तर मध्ये मोसमपूर्व पाऊस जो माझा मान्सूनपूर्व तो होऊन गेला. त्यावेळेला पाऊस चांगला कोसळला, मध्ये दडी मारली आणि आता पुन्हाही पाऊस आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून घ्यावा असा तो चहा मी आज बनवणार आहे. अर्थात आम्ही एरवी तसा चहा पितच असतो. तर त्यासाठी पहा मी काय करणार आहे. या ठिकाणी 4 कप चहा बनवण्यासाठी 2 कप पाणी घेतलेलं आहे आणि 2 कप दूध घेतलेलं आहे. आणि एकीकडे टी व्हीच्या टी टाइम्स न्यूज म्हणून बातम्या लागल्या, त्या बातम्या ऐकायच्या आणि एकीकडे या चहाचा आस्वाद घ्यायचा. हा चहा म्हणजे कोणता तर पहा, माझ्याकडे गवती चहा आहे. अशा 3-4 कुंड्यावरती आहेत. दररोज चहामध्ये ताजी पानं मी वापरत असते पहा. आणि खूप चहाला चांगली चव येते ताजी असल्यामुळे. मग त्याच्यामध्ये प्रथम आपण काय टाकणार या पाण्यामध्ये तर हा गवती चहा बारीक चिरून याच्यामध्ये टाकायचा. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आलं टाकणार आहे. आलं हे आपल्या हृदयासाठी फार चांगलं असतं आणि म्हणून आपण ते घेतले. स्वयंपाकघरातल्या बऱ्याच वस्तू ज्या आहेत ना त्या आपल्या आरोग्याला चांगल्याच आहेत. आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी आपल्याला ते सांगूनच ठेवलेलं आहे आणि म्हणून आपण ते घेणार. त्यासाठी थोडंसं आलंही मी त्याच्यामध्ये टाकणार आणि आलं आणि गवती चहा हा प्रथम याच्यामध्ये आपण करून घेणार आहोत. आणि मग खमंग अशी चव देणारा झुरका मारत आपल्याला अमृततुल्यमध्ये जो चहा मिळतो तसा चहा मी आज बनवणार आहे. अर्थात रोज मी तसाच बनवते. आणि त्याच्यामध्ये आता पहा या ठिकाणी याला उकळी यायला लागलेली. हा उकळी आलेला चहा आणि त्याच्यामध्ये चहा पावडर 3 चमचे टाकलेले पहा. आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतरच साखरेचा वापर करायचा शेवटी, तोपर्यंत ना. गवती चहा हा आरोग्याला खूप चांगला असतो. विशेषतः कफ ज्यावेळेस झालेला असतो, सर्दी झालेली असते, त्यावेळेला आवर्जून आपण या गवती चहाचा वापर आणि त्याचप्रमाणे तुळशीचा वापर त्याच्यामध्ये करा. तुळससुद्धा आपल्याला माहिती बहुगुणी म्हटलेलं आहे. गवती चहाही बहुगुणीच आहे पण तुळसही बहुगुणीच आहे. माझ्याकडे तुळशीच्या वर 3-4 कुंड्या आहेत पहा. पण चहासाठी जेव्हा लागते ना तेव्हा आणून खुडून अशी पाण्यात ठेवली की ती छान तयार होते. आणि त्यात तुळशीची 3-4 पानं पण आहेत. माझ्याकडे निंबोणीचं झाड आहे, त्याचं सुद्धा पान मी काढा करताना वापरत असते. आता पहा या ठिकाणी हा चहा उकळलेला आहे, चांगला उकळला आहे आपण. आणि याच्यामध्ये जितकं चहाला पाणी घेतलं होतं तितकंच आपण दूध वापरणार आहोत. आत्ता या चहामध्ये आपण साखर टाकायची, सगळ्यात शेवटी, सुरुवातीला टाकायची नाही. 4 कप होणार आहे आणि 3 चमचे ज्याला जशी हवी गोडी चवीनुसार साखर आपण त्याच्यामध्ये वापरायची. आणि मग हा चहा जो आहे अतिशय चवदार तर लागतोच पण आरोग्याला उपयुक्त असा हा चहा. आणि काही नाव अमृततुल्य का द्यायचं तर खऱ्या अर्थानं आपल्याला या आयुर्वेदिक आलं आणि तुळस आणि त्याचप्रमाणे हा चहा पावडर तो सुद्धा आयुर्वेदिकच आहे. तर याच्यानुसार आपल्याला शरीराला पोषक असे तत्व मिळत असतात. थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात नक्कीच हा चहा बनवावा अशा प्रकारची पद्धत माझ्याकडे नेहमीच असतो. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी चहा पावडर बनवून ठेवलेली आहे. माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. अगदी नकळत थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यात लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी विलायची आणि ओवा असं टाकलेलं असतं. तर ती थोडीशी चिमूटभर याच्यामध्ये टाकणार आहे. ज्याला सर्दी खूप झाली, कफ झालेला असेल अशा वेळेला हा चहा आपण जरूर घ्यावा. म्हणजे तुम्हाला आता पहा आपला चहा चांगला उकळलेला आहे, सुंदर वासही सुटलेला आहे. तर आता आपण चहा गाळून घेऊया. आपला चहा तयार झालेला आहे. मग काय आता एकीकडे आपण बातम्या टी टाईमच्या बातम्या पाहायच्या टी व्हीवरच्या आणि एकीकडे
चहाचा घोट घेत त्या बातम्यांचा आस्वाद, अर्थात आपल्याला माहिती आहे चांगल्या बातम्या असतील त्याच आपण ऐकत जाव्यात, अन्यथा बातम्याही आता नकोसं झालेल्या अशा प्रकारच्या असा हा आपला चहा झालेला आहे. पहा, नक्कीच तुम्ही करा, घ्या. आता मी शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर यांना तो चहा देणार आहे आणि मीही घेणार आहे. तर पाहूया आपण काय सुंदर चव लागते, गोड चव लागते. मी एक घोट घेऊन पाहते. वा, खूपच सुंदर चव झालेली आहे. नक्कीच आता दुपारच्या 4च्या दरम्यान या चहा प्यायला आपलंही स्वागत आहे आणि येऊ घातलेल्या पावसाचंही आपण स्वागत करूया. पावसाळ्यात हिवाळ्यात जरूर असा चहा करत जा आणि हा चहा पाहून किंवा माझी ही कृती पाहून आपण नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व कमेंटद्वारे मला जरूर कळवा. पहा, या ठिकाणी माझी कुंडी आहे, ती इथे खिडकीतच असते दाखवण्यासाठी. प्रत्येकाच्या कुंडी गॅलरीत असावी अशी. शहर म्हटलं की गॅलरी, टेरेस, ते ह्या असा गवती चहा असावाच. पावसाळ्यात छान आणखीन फुटतो. आणि जर तुमच्याकडे एकच कुंडी असेल तर 4 पानं आणायची. तर पहा, जर कुंडी आपल्याला आणता नाही आली तर 4 पानं काढायची, त्यातला मधला भाग कापायचा, ग्लासात थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात ठेवायचं. 8 दिवस ही पानं ताजी राहतात. तुळशीचं पण तसंच आहे. सकाळी आणलेली मी, पहा, ती पण अशी ताजी टवटवीत राहते. देवपूजेलाही वापरता येते आणि इकडे चहासाठी वापरता होते. तर तुम्ही नक्की जरूर बनवा अशा प्रकारचा चहा आणि मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.